मास्तर, वा 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 वा. ओ, तुमची वाणी खरी ठरली. हे नाटक इतिहास बदलणार नव्हे, बदलला. वा वा वा. अहो, आता जनमानसामध्ये संभाजीविषयी कुतूहल निर्माण झालेलं आहे बरं का. म्हणजे इतिहासकार सगळे पुन्हा एकदा बखरी बघायला लागलेले आहेत आणि लेखकांना पुन्हा एकदा संभाजीनी भुरळ घातलेली आहे. मास्तर, आपण करून दाखवलं. अहो, शब्दांची ताकदच आहे ती. बसा बसा बसा. आता मी पटकन ह्याचा पुढचा भाग लिहायला घेतो संभाजीच्या दृष्टिकोनातून. आता खंड पडायला नको. लोकांच्या अपेक्षा आहेत आपल्याकडून. काय मास्तर? आणखीन एक आनंदाची बातमी आहे सर. बोला बोला. राजापूरच्या संस्थानाकडून प्रयोगासाठी सुपारी आली आहे. खाजगी सुपारीची मजाच वेगळी. बक्कळ बिदागी, मान आणि धन दोन्ही दणकत. खाजगी सुपारी बिदागी? काय लावण्यांच्या बैठकांचा कार्यक्रम करतोय आपण? अरे कोणाचा इतिहास दाखवतोय? ज्यांचं नाव लावताय किमान त्यांची तरी इज्जत ठेवा. ही असली हुजरेगिरी मी करणार नाही. नाही म्हणजे पैसे घ्या आणि गप काम करा. प्रयोग लावून तर दाखवा. अरे काय ही मस्ती? भांडू नका. अरे आम्ही संधी दिली, आम्ही काम दिलं आणि आमच्यावर मास दाखवता. शांत व्हा. चरबी चढली का? अहो अहो, काय आहे? एक क्षुल्लक गोष्ट जी सहज दुर्लक्षित करून मला 500 प्रयोग, 1000 प्रयोग अशी घोडदौड सुरू ठेवता आली असती. पण मी नव्हतो, संभाजी होतो आणि संभाजीला तह मान्य नव्हता. काशीनाथ आणि तुम्ही काय चाललंय लहान मुलासारखं? भांडतात कसले? ती तलवार खोटी होती. पण संभाजी तर खरा होता. मास्तर. काशीनाथ, काशीनाथ थांबा. काशीनाथ, आपण इतिहास निर्माण करू शकतो. काशीनाथ, इतिहास. सो व्हॉट? सो व्हॉट म्हणजे? अहो, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. दुर्लक्ष करा या सगळ्यांकडे. आपल्याला 1000, 2000 प्रयोग करायचे आहेत. हा, सोडून जाऊ नका. तुम्ही फक्त तुमच्या नाटकाशी, तुमच्या प्रेक्षकांशी इमान राखा. बस. मी लाचारी पत्करू? मिन्नाहू कोणाच्या तरी 2 शब्दासाठी? अहो काशीनाथ, काशीनाथ सोपं नाही आहे. रायगड सोडून कुठे जाल? या राज्याच्या सरहदीबाहेर कुठेही, मोकळ्या मैदानात, खुल्या आसमंतात आमच्या समशेरीला वाव मिळेल तिथे कुठेही. मग जाच. पण एक लक्षात ठेवा, काशीनाथ घाणेकर हा वसंत कानेटकर पुन्हा उभ्या आयुष्यात तुमच्या बरोबर काम करणार नाही. कानेटकरांनी लिहिलेल्या मत्स्यगंधा नाटकातूनही मला काढून टाकण्यात आलं आणि मी अचानक शून्यावर आलो. आणि त्याचबरोबर माझ्या वैऱ्यांच्या यादीमध्ये अजून एका वैऱ्याची नोंद झाली. 24 तास माझ्याबरोबर असणारा, कधीही न संपणारा दिवस. कुठलाच निर्माता यांना नाटकात घ्यायला तयार नाहीये. हल्ली खूप अस्वस्थ असतात. सतत एकटक एका ठिकाणी बघत बसतात. एक सांगू का इरावतीबाई? नट होण्याकरता जे कसबंगी असावं लागतं त्यापेक्षा जास्त त्या नटाला सांभाळून घेण्याकरता लागतं. म्हणूनच काळजीपोटी वाटतं की त्यांनी आपली प्रॅक्टिस अगदीच सोडू नये. जरा सुचवाल का तुम्ही? सुलोचना, बघते आई. कांचन, उघडते ती. आइए. कोण आहे कांचन? काशीनाथ काका आलेत म्हणून सांग. काका?
ते आलेत. कोण ते? डॉक्टर काशीनाथ घाणेकर. अगं बाई काशीनाथ, या या. नमस्कार दीदी. नमस्कार. घराच्या चाव्या तुझ्याकडे आहेत? हो, माझ्याकडे राहिल्या म्हणून मी फोन केला होता. मग आधी चला निघूया. अहो तुम्ही पहिल्यांदाच घरी आलात. बसा बसा. हो अहो कसं आहे काशीनाथ, शेवटी आपण कलावंत मंडळी. उगाच खाजगी का जाहीर या वादात कशाला पडायचं? नाटकच करायचंय ना, मग त्यात वावगं काय आहे? अगं आत्ते, ज्यांनी हजार हजार प्रेक्षकांसमोर संभाजी केलाय त्यांना 10-12 माणसांपुढे प्रयोग करण्यात कशी काय मजा येईल? तुला विचारलं होतं कुणी? आज जा. पण आत्ते, आत. डॉक्टर, या घरात सिगरेट आणि दारू वर्ज्य आहे. आत ठेवा ती. आणि कसं आहे, आता या सक्तीच्या विश्रांतीला जरा संधी म्हणून बघा. एक वेगळं विश्व तुमची वाट बघतंय. साडेतीनशे वर्षांपूर्वी देवगिरीचं साम्राज्य बुडालं तेव्हापासून हा बंदी तडफडतोय. सह्याद्रीवर डोकं आपटत. त्याचं नाव आहे महाराष्ट्र. कट कट कट. ते होते निर्माता, दिग्दर्शक, जयप्रभा स्टुडिओजचे सर्वेसर्वा आणि सुलोचना दिदींचे गुरु भालजी पेंढारकर. खूप दिवसांचे उपाशी जसे अन्नावर तुटून पडतात ना, तसे वखवकलेले नट अक्षरशः भूमिकेचे लचके तोडतात. असू दे. काय निबंधाची काय भानगड आहे? काय झालं काय कांचनच्या शाळेत? जायचा फोन आला होता आता. बाबा आपण बोलू त्याबद्दल नंतर. सुलोचना, कांचन ही माझी जबाबदारी आहे. तुझ्या नवऱ्याला तसं वचन दिलं होतं मी. कळलं? मला प्रत्येक गोष्ट कळली पाहिजे. सांगते बाबा. हे काशीनाथ घाणेकर, रायगडाला जेव्हा जाग येते मधले शंभूराजे. मी यांच्याबद्दलच बोलले होते तुम्हाला. हे आपल्या मराठा तेतुका मेळाव्यामध्ये शिवाजी म्हणून कसे वाटतील? कसं असतं, नाटकात काय गोष्टी लपून जातात, पण कॅमेरासमोर प्रत्येक गोष्ट लपून जाते अशातला भाग नाही. म्हणजे या अशा डोळ्यांचं शिवाजी? लोकांनी माझा स्टुडिओ पुन्हा पेटून द्यावा असं वाटतं काय तुला? राजा. हा आलो. हे काशीनाथ घाणेकर आपल्या चित्रपटामध्ये भावेची भूमिका करणार. भाव्या कोण? नवीन पात्र आहे. कधी लिहिलं? आत्ताच. मी आहे भाव्या पाटील. रंगी कुठं आहे? रंगू, मला काय विचारतोस? काळीच फोडून काढीन पुन्हा ओरडलास तर सांग मला. देवाच्या कट 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 कट. हा सिनेमा आहे, नाटक नाही. कळलं? तुमचे सगळे भाव हा कॅमेरा टिपतो. थोडं सौम्य करा. राजा समजून सांग. हा. काळीच फाडून काढीन पुन्हा ओरडलास तर. कट कट कट. हे फक्त 10% झालं. मला 50% सौम्य पाहिजे. काळीच राजा, जेवणा सुट्टी करा. चला रे, चला आवरायला घ्या.